नाचत नाही, त्याच्या तोंडामध्ये घास उतरत नाही आणि मोबाईल मिळत नाही म्हणून तो जेवणही करत नाही, एवढी विकृती आज आमच्या देशामध्ये आलेली आहे. हे आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगती केली बरोबर आहे, परंतु त्याचे दुष्परिणाम आमच्या मुलांमध्ये भोगतायत आणि मानसिक गुलाम आमची मुलं होत आहेत. आणि म्हणून हा मोबाईल बाजूला सारून त्यांच्या हातात पुस्तक कसं देता येईल, त्यांना वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग कसा होता येईल, मला तर अत्यंत अभिमान वाटेल की या ठिकाणी आताच विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेले, विविध खेळांमध्ये सहभागी झालेल्या मुलांना आपण मेडल्स त्या ठिकाणी प्रदान केलेले आहेत. आपल्याही मुलाला असं मेडल मिळायला पाहिजे. तो किती चांगला मोबाईल चालवतो याचं गुणगान पाहुण्यांसोबत सांगू नका की माझा मुलगा तर एवढा लहान आहे, स्वतःच युट्यूब उघडतो, स्वतःच गाणं लावतो, याचं गुणगान नाही. त्याच्या अंदर कोणती कला आहे, वक्तृत्वाची कला आहे का, रांगोळीची कला आहे का, धावण्याची कला आहे का, त्याच्यामध्ये कला कोणती आहे, त्याच्यावरती त्याचं गुणगान ठरणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून येणाऱ्या काळाचं आव्हान आपल्याला पेलावं लागेल. त्या मोबाईलच्या, त्या सोशल मीडियाच्या दुनियेतून बाहेर चालून त्याला कलागुणांना कसं वाव देता येईल याकडे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर कसं होणार, एक विदारक चित्र तुम्हाला सांगतो. पुण्याच्या भागामध्ये गेलो होतो. पुण्याच्या भागामध्ये कलेक्टर ऑफिसच्या बाहेर एक म्हातारी बसलेली होती. मला वाटलं भिकारी असेल, मी हातात खिशातून 10ची नोट काढली, आईच्या हातात दिलं, म्हटलं आजीबाई तुला जर भीक मागायचं असेल तर बस स्टँडला जा, रेल्वे स्टेशनला जा, कलेक्टर ऑफिसच्या बाहेर गर्दी नसते, तुला भीक देणार कोण? आजीबाईनं नोट हातात परत केली. आजीबाई म्हणायला लागली, अरे बाबा रे, मी काही भिकारी नाही, मला भीक कशाला देतोय? मला प्रश्न पडला, आजीबाई इथं करते तरी काय? मी म्हटलं आजीबाई तू जर भिकारी नाही ते रस्त्यावर करते काय कलेक्टर ऑफिसच्या बाहेर? आजीबाई डोळ्यामध्ये 2 टिपू सांगते आणि म्हणायला लागते, बाबा रे 11 वाजता इथून एक लाल दिव्याची गाडी जाते, त्या लाल दिव्यामध्ये जो अधिकारी बसलाय ना त्याचा फक्त चेहरा दिसावा म्हणून मी इथं बसली. मी म्हटलं त्या अधिकाऱ्याचा चेहरा कशासाठी पाहायचा आहे तुला? कोणती योजना घ्यायची आहे, काही निधी मागायचा आहे, कोणतं काम काढायचं आहे? ती म्हणायला लागली, यापेक्षा काहीही मला नाही. तो जो अधिकारी आहे तो माझा मुलगा आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून मी त्याचा चेहरा पाहिले नाही म्हणून मी त्या गेटवरती बसलेली आहे. तुम्हाला याच्यामधलं गांभीर्य कळत असेल की त्या मायमाऊलीने आपल्या मुलाला शिक्षण दिलं, अधिकारी बनवलं, पण तो मुलगा त्याच्या आई वडिलाला वागवायला तयार नाही. वृद्धाश्रमाची वेळ त्याच्या आईवर आलेली आहे. म्हणून फक्त शिक्षण तुम्ही देत असाल आणि संस्कार देत नसाल तर अशी वेळ आपल्यावरही